नमस्कार. ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो. देवांचा गुरु बृहस्पती अर्थात गुरु महाराज अगदी थोड्या कालावधीसाठी आपले राशी परिवर्तन करत आहेत. दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये गुरु अतिचार गतीमध्ये सध्या असलेल्या मिथुन राशीतून 18 ऑक्टोबरला कर्क राशीत आपल्या उच्च राशीत प्रवेश करत आहेत. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी गुरुग्रह आहे त्याच राशीत परत मिथुन राशीत वक्री स्थितीत प्रवेश करेल. अर्थात 18 ऑक्टोबर रोजी गुरु उच्च राशीत प्रवेश करेल व 11 नोव्हेंबर रोजी गुरु वक्री होईल व नंतर परत आहे त्याच राशीत म्हणजे सध्या असलेल्या मिथुन राशीमध्ये गुरुग्रह प्रवेश करेल. अर्थात सध्या गुरु आपल्या शत्रु राशीत आहे, मिथुन राशीत आहे व गुरु 18 ऑक्टोबरला उच्च राशीत कर्क राशीत गेल्यानंतर नक्कीच प्रत्येक राशीला याचे काही ना काही फायदे होणार आहेत. अर्थात सर्व राशींना या गुरुग्रहाची शुभफले मिळणार आहेत, परंतु अशा कोणत्या 5 राशी आहेत ज्या राशींना या गुरुग्रहाची तितकीशी शुभफळे आता मिळत नाहीत, परंतु 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये या गुरुग्रहाची या राशींना शुभफले जाणवतील. अशा राशींचा या व्हिडिओमध्ये आपण विचार करणार आहोत. अर्थात यामधील पहिली राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या सध्या गुरुग्रह 12व्या स्थानातून भ्रमण करत आहे. अर्थात गुरु मिथुन राशीत आहे. कर्क राशीच्या लोकांना या 12व्या स्थानातील गुरुग्रहाची सध्या अशुभ फले जाणवत आहेत. दिनांक 18 ऑक्टोबरला ज्यावेळी गुरु राशी परिवर्तन करेल अर्थात गुरुग्रह कर्क राशीमध्येच प्रवेश करेल. कर्क ही गुरुची उच्च राशी आहे. अर्थात राशीत आलेला गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा घडवून आणेल. अर्थात कर्क राशीच्या व्यक्तींचे यानंतर 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या दरम्यान व्यक्तिमत्व प्रभावी होईल. या गुरुग्रहाचे कर्क राशींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत शुभफले जाणवतील. अर्थात हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना आरोग्याची साथ देईल. अर्थात अगोदर चालू असलेल्या आरोग्याच्या तक्रारी कर्क राशीच्या व्यक्तींच्या या दरम्यान कमी होतील. तसेच हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश देईल, स्पर्धा परीक्षेत चांगले यश देईल. तसेच हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना आपल्या संतती सौख्याच्या दृष्टीने शुभफले देईल. संतती योगाच्या दृष्टीने हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना शुभफले देईल. तसेच हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देईल. तसेच हा गुरुग्रह कर्क राशीच्या व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या बाबतीत सुद्धा शुभफले देईल. अर्थात या गुरुग्रहाची दृष्टी विवाह स्थानावर असल्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना विवाह योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह शुभ परिणाम देईल. अर्थात 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये कर्क राशीच्या तरुण तरुणीचा विवाह योग जुळून येण्याची शक्यता राहील. तसेच कर्क राशीच्या व्यक्तींना या दरम्यान वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. तसेच आपल्या जोडीदाराकडून या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना चांगले सहकार्य लाभेल. तसेच 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता राहणार आहे. तसेच कर्क राशीच्या व्यक्तींना स्वतंत्र व्यवसायातून सुद्धा चांगली प्राप्ती या दरम्यान होईल. तसेच नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना येण्याची शक्यता राहणार आहे. कर्क राशीच्या व्यक्तींच्या मान सन्मानामध्ये वाढ करणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या दरम्यान राहील. तसेच या गुरुग्रहाची दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींना या दरम्यान भाग्याची साथ चांगली जाणवेल. अर्थात आपल्या वडिलांचे सहकार्य तसेच वरिष्ठांचे सहकार्य या दरम्यान कर्क राशीच्या व्यक्तींना चांगले राहील. यानंतरची दुसरी राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींच्या या अगोदर गुरुग्रह दशम स्थानातून भ्रमण करत होता. अर्थात 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान कन्या राशीच्या व्यक्तींच्या लाभ स्थानातून गुरुग्रह भ्रमण करेल. अर्थात लाभ स्थानामध्ये कोणताही ग्रह अत्याधिक शुभ परिणाम देत असतो, परंतु गुरुग्रह सर्वाधिक शुभ परिणाम या लाभ स्थानामध्ये देत असतो. हा लाभ स्थानातील गुरुग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील. तसेच हा लाभ स्थानातील गुरुग्रह कन्या राशीच्या व्यक्तींना मित्रांचे सहकार्य चांगले देईल. तसेच कन्या राशीच्या व्यक्तींना हा लाभ स्थानातील गुरुग्रह आपल्या मान सन्मानामध्ये प्रतिष्ठेमध्ये वाढ करेल. तसेच हा लाभ स्थानातील गुरुग्रह कन्या राशीच्या व्यक्तींचा पराक्रम वाढवेल. तसेच कन्या राशी व्यक्तींना आपल्या भावंडाचे सहकार्य
चांगले देईल। तसेच कन्या राशी व्यक्तींना हा लाभस्थानातील गुरुग्रह दळणवळण क्षेत्रात तसेच मार्केटिंग क्षेत्रात चांगले यश देईल। तसेच हा लाभस्थानातील गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींना संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे। तसेच संतती सौख्य सुद्धा या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना चांगले मिळणार आहे। शिक्षण क्षेत्रात चांगले यश या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना येणार आहे। स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले यश या दरम्यान कन्या राशी व्यक्तींना दिनांक 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या दरम्यान येईल। तसेच कन्या राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे। कन्या राशीच्या तरुण तरुणींचे विवाह जुळून येण्यासाठी हा गुरुग्रह मदत करेल। भागीदारीतील व्यवसायामध्ये चांगले यश निर्माण करणारा हा गुरुग्रह कन्या राशी व्यक्तींसाठी राहील। यानंतरची अत्याधिक शुभ परिणाम देणारी तिसरी राशी आहे वृश्चिक राशी। वृश्चिक राशीचा गुरुग्रह सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे। अर्थात हा अष्टमस्थ गुरुग्रह वृश्चिक राशीसाठी आरोग्याच्या बाबतीत तसेच शारीरिक कष्टाच्या बाबतीत तसेच नोकरी व्यवसायामध्ये कष्ट वाढवणारा तसेच आर्थिक नुकसान करणारा हा गुरुग्रह अष्टम स्थानातील वृश्चिक राशी व्यक्तीसाठी सध्या आहे। परंतु दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 या दरम्यान गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींच्या भाग्यस्थानामधून भ्रमण करेल। अर्थात हा भाग्यस्थ गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली देईल। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा गुरुग्रह राहील। अर्थात दिनांक 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना उन्हामधून चालत असताना एखाद्या झाडाखाली सावलीमध्ये उभा राहिल्याचा अनुभव दिनांक 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान येईल। अर्थात हा आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणारा हा गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींचे व्यक्तिमत्व या दरम्यान प्रभावी होईल। तसेच या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना भाग्याची साथ चांगली राहील। वडीलधाऱ्यांचे सहकार्य या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींसाठी राहील। तर आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी तसेच हा गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तींसाठी आपल्या संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील। या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींचा पराक्रम वाढेल। वृश्चिक राशी व्यक्तींना या दरम्यान मार्केटिंग क्षेत्र तसेच छोट्या मोठ्या प्रवासातून मोठे आर्थिक लाभ घडून येण्याची शक्यता राहणार आहे। तसेच वृश्चिक राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्यासाठी विवाह योगासाठी सुद्धा हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे। अर्थात मानसिक तणावातून मुक्तता करणारा हा गुरुग्रह वृश्चिक राशी व्यक्तीसाठी दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 या दरम्यान राहील। या दरम्यान वृश्चिक राशी व्यक्तींना अचानक मोठे आर्थिक लाभ घडून येण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे। यानंतर या गुरुग्रहाचे सर्वाधिक शुभ परिणाम मिळणारी चौथी राशी आहे मकर राशी। अर्थात मकर राशीच्या व्यक्तींच्या सध्या गुरुग्रह षष्ठ स्थानातून रोग स्थानातून भ्रमण करत आहे। अर्थात सप्तम स्थानात गुरुग्रह प्रवेश केल्यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान मकर राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल। मकर राशी व्यक्तींना आरोग्याची साथ या दरम्यान चांगली राहील। मकर राशी व्यक्तींना आपल्या शारीरिक सौख्याच्या दृष्टीने हा गुरुग्रह शुभ परिणाम देईल। तसेच विवाह योगाच्या दृष्टीने वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना अत्यधिक शुभ परिणाम देईल। अर्थात विवाहस्थानातील गुरुग्रह मकर राशी व्यक्तींचे विवाह योग जुळून येण्यासाठी मदत करेल। लग्नस्थानावर गुरुग्रहाची दृष्टी असल्यामुळे मकर राशी व्यक्तींचे व्यक्तिमत्व या दरम्यान प्रभावी होईल। तसेच हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारा राहील। मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहील। मकर राशी व्यक्तींचा पराक्रम वाढवणारा हा गुरुग्रह राहणार आहे। मकर राशी व्यक्तींना या दरम्यान छोट्या मोठ्या प्रवासातून चांगले आर्थिक लाभ घडवून आणणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 या दरम्यान राहणार आहे। तसेच मकर राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनचे योग देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान राहणार आहे। मकर राशी व्यक्तींना व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी या दरम्यान राहणार आहे। तसेच संततीच्या उत्कर्षासाठी संतती सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहील। मकर राशी व्यक्तींचा उत्साह ऊर्जा वाढवणारा हा गुरुग्रह मकर राशी व्यक्तींसाठी राहील। यानंतरची अत्याधिक शुभ परिणाम देणारी शेवटची राशी आहे मीन राशी। अर्थात मीन राशीला सध्या 7.5 चालू आहे। तसेच मीन राशी व्यक्तींच्या सध्या चतुर्थ स्थानातून गुरुग्रह भ्रमण करत आहे। दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 या दरम्यान या गुरुग्रहाचे मीन राशीला
सर्वाधिक शुभ परिणाम जाणवतील. अर्थात मीन राशीचा राशीस्वामी गुरुग्रह मीन राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करेल. अर्थात हे पंचमस्थ गुरुचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यधिक शुभ परिणाम देईल. मीन राशी व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारी या दरम्यान कमी होतील. अर्थात 7:30च्या झाडा या दरम्यान मीन राशी व्यक्तींना कमी जाणवतील. अर्थात उन्हामधून चालत असताना एखाद्या झाडाच्या सावलीखाली उभे राहिल्याचा अनुभव या दरम्यान मीन राशी व्यक्तींना येईल. हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवेल. मीन राशी व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा चांगले यश देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहील. संतती सौख्यासाठी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींना शुभ परिणाम देईल. तसेच संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत मीन राशी व्यक्तींसाठी राहील. मीन राशी व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 या दरम्यान राहील. मीन राशी व्यक्तींना आपल्या मानसिक ताणतणावातून थोड्या प्रमाणात मुक्तता करणारा हा गुरुग्रह या दरम्यान दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत राहणार आहे. नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कमी करणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे. तसेच मीन राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने सुद्धा हा शुभ परिणाम देणारा गुरुग्रह राहणार आहे. तसेच विवाह योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह मीन राशी व्यक्तीसाठी अल्पकाळासाठी राहणार आहे. अर्थात अगदी थोड्या कालावधीसाठी हा गुरुग्रह राशी परिवर्तन करत आहे. परंतु या थोड्या कालावधीमध्येच मीन राशी व्यक्तींना आपल्या भाग्याची चमत्कारिक साथ या दरम्यान मीन राशी व्यक्तींसाठी राहील. अर्थात सर्वच राशींना या गुरुग्रहाचे शुभ परिणाम जाणवणार आहेत. परंतु या 5 राशींना या गुरुग्रहाचे अशुभ परिणाम या अगोदर जाणवत होते. परंतु या थोड्या कालावधीसाठी अर्थात 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान या 5 राशीच्या व्यक्तींना गुरुग्रहाचे शुभ परिणाम जाणवणार असल्यामुळे या 5 राशींचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे. अशाच प्रकारचे ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र वरील व्हिडिओ आपणापुढे माझे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 97 64 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.